चांद भी तुझको तकता ऐसा हाल तेरा मेरा इश्क है मिसाल तेरा मेरा है आज देखो तो पे भी कश्तियां एक स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एजे क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण कॅपकट प्रो ॲप्लिकेशनमधून बनवलेला. आजचा व्हिडिओ लव्ह सॉन्गवरती बनवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये लागणारं जे मटेरियल आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता सर्व मटेरियल. तर चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मी भेटूया व्हिडिओमध्ये. तर कोणता एक VPN असा कनेक्ट करून घ्यायचा आहे. VPN कनेक्ट करून झाल्यानंतर कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. हे जर तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन करा. त्याच्यावरती तुम्हाला ती पिन लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर अशा प्रकारे मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तिथून व्हिडिओ इम्पोर्ट करायचा आहे फर्स्टला. तर हा व्हिडिओ नंतर ह्याला सर्व झूम करून घ्यायचं. त्यानंतर असं बीट्स आहेत ना ते कट करून घ्यायच्या, स्प्लिट करून घ्यायचं. अशा प्रकारे पुढं आता एक आहे ना, तर पुढं गेल्यानं दोन आहे, दोन दिसते. तर इथं जरा पुढं गेल्यानं ते स्प्लिट करून अशा प्रकारे सगळीकडे कट करून घ्यायचं. आता इथं दोन, आता तीन कुठे येते बघायचं आणि स्प्लिट करून घ्यायचं. तर थोडं पुढं गेल्यानंतर इथं तीन येते, तर इथं स्प्लिट करून घ्यायचं. अशा प्रकारे पुढं पण तसंच करायचं. असं करून झाल्याच्या नंतर हे सगळीकडे तसं करायचं, पुढं कट करत. त्यानंतर फर्स्टला काय करायचं, फोटोवरती क्लिक करून इथं पुढं जायचं आहे. इथं रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोमध्ये जाऊन आपला जो फोटो आहे तो इथून सिलेक्ट करून झूम करून एकच फोटो सगळीकडे ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे. नंतर मी तुम्हाला दाखवतो की ह्याच्यामध्ये इफेक्ट्स कसे ॲड करायचे. तर सिम्पली बॅक येतो मी आणि इफेक्ट्सची प्रीसेट ओपन करतो आहे. तर अशा प्रकारे मी सगळीकडं कट करून इफेक्ट्स पण लावून घेतलेले आहेत. तर फर्स्ट स्टेपला काय करायचं आहे, तर तुम्हाला मी फर्स्ट स्टेपला अशा प्रकारे हा जो PNG आहे तो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता, ते गॅलरीमध्ये दाखवतो मी. हा इथं PNG आहे, हा मी ॲड करून घेतलेला आहे. फर्स्टला तुम्हाला त्याच्यामध्ये मटेरियलमध्ये दिलेला आहे. तर त्याच्यानंतर काय करायचं, हा दुसरा जो फोटो आहे, दुसऱ्या फोटोवरती आल्यानंतर इथं ह्याची जी ऑपोजिट आहे ती कमी करायची आहे. तर इथं पुढं जायचं आहे जरा, इथं ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर इथं ब्राईटनेस कमी करून टाकायचं पूर्ण आणि इथं हे पूर्ण करायचं आहे. त्यानंतर सॅच्युरेशन ह्याचं पण कमी करून टाकायचं. त्यानंतर पुढं फोटो ॲड करायचं, ॲनिमेशनमध्ये जायचं आणि ह्याच्यामध्ये हाय ॲनिमेशन याला देऊन टाकायचं, तुम्हाला भेटेल कॉम्बोमध्ये. त्यानंतर इथं गेल्यानंतर ह्याच्यावरती काय ॲनिमेशन नसणारच आहे. त्यानंतर पुढं तुम्ही गेला ना, तर इथं तिसऱ्या फोटोवरती गेल्यानंतर पुढं जायचं आहे. त्यानंतर आउटमध्ये दुसरं जे ॲनिमेशन आहे ते द्यायचं. त्यानंतर पुढच्या फोटोला अशाच प्रकारे कॉम्बोमध्ये जाऊन दुसरं जे ॲनिमेशन आहे ते देऊन टाकायचं. त्यानंतर पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि ट्रेंड 4 हे ॲनिमेशन द्यायचं. त्यानंतर पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथं कॉम्बोमध्ये गेल्यानंतर साईड आणि हे ॲनिमेशन द्यायचं. त्यानंतर पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये झूम 1 ह्या ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जाऊन राईट झूम हे ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतर पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि हे ॲनिमेशन द्यायचं आहे. इथं तुम्हाला भेटेल ब्रेंड झूमच्या बाजूला दिसेल. त्यानंतर पुढं जायचं आहे. इथं ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर साईड अँड वेव ॲनिमेशन त्याला द्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इथं स्क्रीन हे ॲनिमेशन त्याला द्यायचं आहे. त्यानंतर पुढं जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये दुसरं जे ॲनिमेशन आहे ते देऊन टाकायचं आहे. त्यानंतर पुढच्या फोटोला काय करायचं, पुढं ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इनमध्ये तुम्हाला चौथं जे ॲनिमेशन आहे ते देऊन टाकायचं. पुढं जायचं, ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं, शेक 3 ॲनिमेशन याला देऊन टाकायचं. पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये पहिलं जे ॲनिमेशन आहे ते देऊन टाकायचं. त्यानंतर पुढच्या फोटोला काय करायचं, आउटमध्ये दुसरं जे ॲनिमेशन आहे ते देऊन टाकायचं. पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये 3 हे ॲनिमेशन देऊन टाकायचं. पुढं जायचं आहे, कॉम्बोमध्ये काय परत पुढच्या फोटोला नाही, शेवटच्या फोटोला कॉम्बोमध्ये दुसरं जे ॲनिमेशन आहे ते अशा प्रकारे ॲनिमेशन आपले कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर इफेक्टसाठी जायचं. इफेक्टसाठी डायरेक्शनल झूम हा इफेक्ट ह्याला द्यायचं आणि याची लेंथ
तिसऱ्या फोटोपर्यंत ठेवायचे. त्यानंतर चौथ्या फोटोला आपण बटरफ्लाय कलर हा इफेक्ट्स द्यायचे. त्याचं लेंथ एका फोटोवरतीच ठेवायचे. 2 फोटो सोडायचे. त्यानंतर पुढच्या फोटोला जायचे. बटरफ्लायज हा इफेक्ट यायला द्यायचे. त्याची 2 फोटोपर्यंत लेंथ ठेवायची. त्यानंतर पुढच्या फोटो इफेक्ट्सवरती क्लिक करायचा. बटरफ्लाय हा इफेक्ट्स द्यायचा. त्याची लेंथ 2 फोटोपर्यंत ठेवायची. 1 फोटो सोडायचा, पुढं जायचं. त्यानंतर पुढं गेल्यानंतर स्प्लिटवरती क्लिक करून हा टर्न लेअर मिरर हा इफेक्ट द्यायचा आहे. त्याची लेंथ 1 फोटोवरती ठेवायची, पुढं जायचं आहे. त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर हिलो 2 हा इफेक्ट्स द्यायला द्यायचा आहे. त्याची 2 फोटोवरती लेंथ ठेवायची. त्यानंतर 4 फोटो सोडायचे, पुढं जायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट द्यायचा आणि त्याची लेंथ 2 फोटोवरती ठेवायची आणि अशा प्रकारे वरती जायचं. इथे 1080p मध्ये 30 fps पर्यंत ठेवायचं आणि एक्सपोर्ट करायचा तुमच्या गॅलरीमध्ये हा व्हिडिओ.